कॅबिनेट मंत्रिपदामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे ते पंकजा मुंडे आपल्या बरोबर आहेत. पंकजाताई, आपलं स्वागत आहे. काय पहिली प्रतिक्रिया? कारण की गेल्या काही कालावधीमध्ये तुमचा जो तप होता, एक प्रचंड कठीण असा काळ होता, तो संपवून तुम्ही एमएलसी झालात आणि आता थेट मिनिस्ट्रीमध्ये पण येत आहे. मला वाटतं मला आनंदच आहे. आनंद याच्यासाठी आहे की माझ्यावर प्रेम करणाऱ्या, मला सदैव कुठल्याही परिस्थितीत साथ देणाऱ्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा, असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा होती की मी मुख्य प्रवाहात यावं. त्याचबरोबर मला आनंद आहे की माझे राष्ट्रीय नेतृत्व, जगाचं नेतृत्व नरेंद्रजी मोदी, आमचे नेते अमितभाई शहा, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, बावनकुळेजी आमचे राज्याचे अध्यक्ष आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी विश्वास दाखवला. 14 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा नवीन टीम तयार केली होती मुख्यमंत्री असताना, त्या टीम मध्ये मी होते आणि आता योगायोगाने ते मुख्यमंत्री झाले, परत मी टीम मध्ये आले. मला वाटतं खूप छान वाटतंय. आमची सगळी उत्साहाने काम करण्याची इच्छा आहे. हा, तुम्ही जसं म्हटलं की 14ला जी प्रचंड नवीन यंग पूर्ण टीम होती, तसंच आतापासून दिसतं की नवीन अनेक चेहरे दिलेले आहेत. कशा स्वरूपामध्ये महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट दिसेल? हे नवं महाराष्ट्र आहे, हा युवा महाराष्ट्र आहे, हा विकसित महाराष्ट्र आहे, जे मोदीजींना अपेक्षित आहे. 100 वर्ष जेव्हा देशाला पूर्ण होतील तेव्हा देश ज्या ठिकाणी असावा, त्यासाठी महाराष्ट्राचं मोठं योगदान देण्यासाठी मग देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या टीम मध्ये आम्ही काम करायला उत्सुक आहोत. पंकजाताई, कुठल्या खात्याचं विशेष अपेक्षा? नाही, खरं सांगू का, सकाळी आम्हाला फोन आला, मंत्रिपदाचा निरोप मिळाला. आता पुढचा निरोप मिळेल खात्याचा. आम्हाला जे श्रेष्ठी ठरवत असतील, आणि आतापर्यंतचा पॅटर्नच तो आहे. नेहमी आमचे राष्ट्रीय नेते ठरवतात, कोर टीम ठरवते आणि मग आम्हाला जे मिळेल त्याचं सोनं करतो. धनंजय मुंडेंचं नाव अजून क्लिअर होताना दिसत नाहीये. होईल, मला वाटतं. त्यांच्या म्हणजे मला माहित नाही, मी विमानात होते, होईल मला वाटतं. थँक्यू, धन्यवाद. खूप आपण संवाद साधला त्याबद्दल. सागर कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, नागपूर.